आज बनवूयात चमचमीत अशी व्हेज बिर्याणी। त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत। 2 तमालपत्र, 1 दालचिनीची स्टिक, 4 काळे मिरी, 2 लवंग, अर्ध लिंबू आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास तांदूळ घातलेले आहेत। इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे। तांदूळ अगोदर 20 मिनिट पाण्यात भिजत ठेवायचा आणि नंतर स्वच्छ धुवून यामध्ये घालायचं आहे। तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण बेरिस्ता बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी कांदा अशा प्रकारे या कांद्याचा बुडाचा भाग कट करून घेतलेला आहे आणि उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की खिसणीने खिसून अशा प्रकारे कांदा तेलामध्ये सोडायचा आहे आणि आता सध्या गॅसची फ्लेम फुल आहे। कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। तर हे पहा, इकडे तांदूळ देखील छान शिजलेले आहेत। तांदूळ आपल्याला 80 ते 85% शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही। तर हे पहा, कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे। मीडियम फ्लेमवर याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचं आहे। हे पहा, एकदम मस्त असा याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि कांदा छान कुरकुरीत झालेला आहे। आता आपण हा कांदा काढून घेऊयात। कांदा थंड झाला की एकदम कुरकुरीत होतो। इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये 1 वाटी कोबी घेतलेली आहे, 1 वाटी गाजर, ताजे मटार घेतलेले आहेत, चवळीच्या शेंगा अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि 2 बटाटे असे मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहेत। थोडासा तळून घेतलेला कांदा, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी दही घालून छान मिक्स करून घेतलेला आहे। इथे कढाईमध्ये 3 पळ्या तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची जाडसर कुटून घातलेली आहे 1 चमचा, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। छान मिक्स करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि लो फ्लेमवर याला छान परतून घ्यायचं आहे। या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, अगदी 1 ते 2 मिनिट आपण हे मंद आचेवर परतून घेणार आहोत। तर हे पहा, याच्यामध्ये मी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। ताट झाकून मंद आचेवर 1 ते 2 मिनिट पुन्हा आपण शिजवून घेतलेलं आहे। भाज्या थोड्याशा कच्च्याच पाहिजेत, जास्त शिजवायच्या नाही आहेत। गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता याच्यावरती तळून घेतलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर याच्यावरती शिजवून घेतलेला राईस घालायचा आहे। आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळून घेतलेला कांदा घालूयात। आवडत असल्यास कोणताही फूड कलर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। इथे मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही। लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत। तर हे पहा, 3 मिनिटानंतर एकदम मस्त झणझणीत चमचमीत अशी व्हेज बिर्याणी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।